राम राम मंडळ, मी सृष्टी भानुशाली तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर ट्रेनच्या आवाजामुळे मे बी माझा आवाज नसेल येत, बट नेव्हर माइंड. सो हॅपी बर्थडे टू मी. कारण काय यार, बट ऑफकोर्स हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण वी आर गोइंग ऑन अ ट्रिप दॅट इज केरला. अँड या कीप वॉचिंग, तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय कराल, आय नो. हाय गाईज, स्टे हायड्रेटेड. तर आता आम्ही केरला चाललोय. खूप दिवसांनी आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय असं लॉंग. तर हळूहळू असं एक्साइटमेंट येते. स्टॉप लुकिंग ॲट. तर भेटूया तिथे. बोल, कसं वाटतंय? स्टॉप. आजी रिलॅक्स झाल्यावर बोलणार आहे. आईला दे. कसं वाटतंय? खूप छान वाटते. बऱ्याच दिवसांनी चाललोय त्याच्यामुळे खूप एक्साइट. शॉर्ट ट्रिप केल्या, खूप शॉर्ट ट्रिप केल्या, पण आता एक हे लॉंग जरा बघूया. एक्साइटमेंट आहे. नमस्कार मंडळी, तुमचा अबाउट सृष्टी चॅनलवर स्वागत आहे. मी प्रचिती भानुशाली, विथ कॅमेरामॅन सृष्टी भानुशाली तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करेन. सॉरी. हे आमचे बाबा आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? फार छान मजा आली. अजून प्रवास बाकी आहे, पण पुढचाही प्रवास उत्तम होईल याची शाश्वती आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. तुम्हाला कसं वाटतं? आणि बाकी आता बघूया, आल्यानंतर काही प्रतिक्रिया आल्यानंतर धन्यवाद. धन्यवाद. So guys, it's 6th December और 6 बजे. We are still in train. 6 दिसंबर को 6 बजे. वाव तारे सब ब्लॉग में मेरे ऐसे ही बाल होते. But celebrating my birthday. Look at the view. Look at the view. You were talking about reindeer. I look so bad यार. You are baddie. if you are looking bad, you are baddie. Wow, what a view. A shirt है यार. Shirt है यार. तर बाबू बॉन्ड. This is our future guys. एक तर असं येतंय किंवा चांगला व्ह्यू येतोय, म्हणजे की ब्लॉग करायचंच नाही भाई. मी दिसतच नाही, माझे फक्त दात चमकतंय. So guys, we reached in our hotel. Guys, welcome to Munnar. जोरात गाइस, हे आपलं रूम टूर आहे. पहिले आपण दरवाजा बंद करूया. सोड ना, कोणी डिस्टर्ब नको. जसंही तुम्ही बघितलं आता इथून आपण एंटर झालो. माझ्या राईट साईडला एक कबोर्ड आहे, व्हेरी स्पेशियस. हे झालं की माझ्या लेफ्टला वॉशरूम आहे
आणि त्यांनी कॉम्प्लिमेंटरी चप्पल दिलीत. तर आपण उघडून वॉशरूम बघायचं. सो दिस इज दी वॉशरूम. खूप क्लीन आहे वॉशरूम ॲज यू कॅन सी. आणि आपल्याला फ्रीबीज. दिस इज शॉवर जेल. दिस इज shampoo. This is body lotion, soap. What is this? Shaving kit. I think this is brush, dental kit, right? So हे झालं वॉशरूम. तुझं बोट नाही येते. तर मग असं वॉशरूमच्या एक्झॅक्ट ऑपोजिट एक मोठा मिरर आहे. डोंट कम. एक मोठा मिरर आहे. त्याच्या खाली डेस्क आहे. फेस टिश्यू. गरम पाणी करायला केटल. इट्स कॉफीचं ते कॉर्नर असतं ना, एक कॉफी चहा कॉर्नर तसं आहे. सगळे इथे कॉफी चहा पावडर मिल्क पावडर. टीव्ही त्याचं काही यूज नाही आहे आय गेस. सो पुढे तुम्ही आले तर इथे मोठी बाल्कनी आहे. बट दे सेड की आफ्टर 5 तुम्ही बाल्कनी ओपन नका करू कारण की इन्सेक्ट्स येतील. म्हणून आपण ते उद्या दाखवू त्यांना. राईट. ठीक आहे. तुम्ही अजून माझ्या राईट साईडला आले तर 2 चेअर आहेत. इथे तुम्ही बसून बाल्कनीवरून व्ह्यू बघून चहा पिऊ शकतात. आणि दिस इज दी जन्नत. सो सॉफ्ट गाइस. आणि ही रूम AC रूम आहे तो, बट ऑब्वियस AC पण आहे. दॅट्स ऑल. आणि टेलिफोन आहे. यू कॅन कॉल एनीवन फॉर रूम सर्विस. आय मीन ओनली फॉर रूम सर्विस. ओके. बाय. गाईज ते आई पप्पांचं रूम होतं. हे बघा, हे आमचं हॉटेल आहे. आणि आता आपण जाऊया. जर ते विदाउट एस्थेटिक बसले असतील तर. व्हॉट यू वॉन्ट टू से. कसं वाटलं तुला. मस्त. म्हणजे आतापर्यंत ट्रॅव्हलच करत होतो पण आता मस्त वाटतंय. आजीची प्रायोरिटी आहे मराठी चॅनल. पण इथे मराठी कसं असेल. इथे हिंदी जेमतेम बोलतात. सो मच पसारा गाइज. सो मच वेरी मच पसारा गाइज. और इधर ना पूल भी है. अभी तो हम लोग ओपन नहीं कर सकते बट कैन यू सी. मे बी यू कैन सी. आजी कसं वाटलं रूम. छान आहे. मस्त. बट सिरियल बघायची आपल्याला. सिरियल नसली तर रूम खराब आहे. बरोबर ना. हे टोमॅटो सूप आहे. आणि हे टोस्ट सलाद. हे मंचुरियन. दिस इज कर्ड, लेमन पिकल, पापड आणि घी. अच्छा हे काय. दिस इज चपाती, घी राईस, दाल फ्राय आणि वेज मिक्स करी. What is this? Pepper chicken. This is butter chicken masala. आणि oh, it's something sweet. It's payasam काहीतरी. नाही स्वीट आहे काहीतरी पयासम म्हणून. ओके. सो दिस इज ऑल. तर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहतोय तो रिसॉर्ट एक्सप्लोअर करतोय. उजेडात पण करू. आता आम्ही रात्री पण करतोय. आमची क्युरिओसिटी यू नो. काय नाही आहे म्हणतायत. इकडून ते खरं यायला पाहिजे होतं.
तिकडे बसले पडतं. बाबा नाही आहेत ना. आपल्याला भेटतील का रूम? आपल्याला भेटेल का? किती नंबर रूम? 106. स्विमिंग पूल आहे दीपाली. नंबर काय? वाव. स्विमिंग पूल आहे तिकडे. किती सही वाटतंय. कुठून तिकडून पुढे रोड आहे. रॉक क्लाइम्बिंग करून जायला लागेल. इथं चेंजिंग पाणी आहे की गरम कसं असेल. मला ते हे रूम्स आपलेच होते ना सकाळी यायचं का आंघोळीला इकडे? मी तर तेच बोलली की येऊ म्हणून. थंड किती असं पाणी.